इथे जो मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे, ज्या हातावर मेहंदी काढली जाते तो हात आहे तो माझा आणि जी मला मेहंदी काढतीये ती आहे माझी मुलगी. तेव्हा मला आहे ना कधीच असं वाटायचं नाही की माझ्या हातावर अगदी नेहमीच प्रोफेशनल मेहंदी काढलेली असावी किंवा अगदी आखीव रेखीव अशी मेहंदी असावी, सुरेख असावी असं प्रत्येकच मुलीला प्रत्येक स्त्रीला वाटतं. पण मला असं वाटतं की मुळातच मेहंदी हा प्रकारच अगदी स्वतःच एक सौंदर्य, एक सुंदरता त्या मेहंदीतच आहे. अगदी गोल गोल ठिपके जरी दिले ना 5 तरी तो हात अत्यंत सुरेख दिसायला लागतो. आणि पहा, मी इवली इवलूशा ज्या छोट्या छोट्या हातांवर मेहंदी काढायचे ते हात ती माझी मुलगी आज मला म्हणते की मम्मा तू बस, आज मी तुझ्या हातांवर मेहंदी काढते. हे प्रेम, हा आनंद कुठे मिळणार आपल्याला दुसरीकडे. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कलासाधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. आता इथे पहा, ही जी सगळी माझी तयारी चालू आहे, अगदी फुलांची सजावट वगैरे, तर ही आहे हळदी कुंकवाची तयारी. आणि इथे मी फार काही केलेलं नाहीये, अगदी फुलांनी अशी सजावट केली आहे. आपल्याला या दिवसांमध्ये येणारे जी गव्हाची कणसं, शेंगा, आपण हळदी कुंकवाला पानं वगैरे देतो, तर त्यानेच मी इथे सजवलेलं आहे. आणि इथे पहा, असे मिनिएचर्स माझ्याकडे काही काही आहेत. तर इथे मी असे 2 पक्षी, खाली इथे पहा मी असं छान असं, हे पहा इथे तर ही सुंदर अशी खारुताई आहे आणि असे 2 जण इथे बसलेत, त्यांचं पाठीमागे घर आहे. इथे पहा बदकं आहेत, इथे हरिण आहे, त्याचं पाडस आहे, ससे आहेत आणि असं सुंदर मी इथे असं सगळं आहे ना पक्षी ठेवलेत आणि गायी आहेत, त्यांची वासरं आहेत. इथे पक्षी खूप सारे असे घरट्यात वगैरे बसलेले दाखवलेत, छोटी छोटी झाडं ठेवली आहे, विहीर दाखवली आहे, घरं आहेत आणि इथे छोटीशी अशी मी त्यासमोर रांगोळी काढली आहे. आणि आपली संस्कृती आणि नव्या जुन्याची सांगड घालून असं मी आज हळदी कुंकू असल्यामुळे इथे थोडीशी आपल्या सौभाग्याचं लेणं असं मी इथे छोटंसं एक, आता बाजारात विकत मिळतात ह्या गोष्टी, काही विकत आणून काही स्वतः करून आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. इथे मी हळदी कुंकवाची तयारी करत होते आणि आज होता ते गणेश जयंती, त्यामुळे अगदी सगळं काही मी इथे दाखवलेलं नाही आहे. पण गणेश जयंतीची जी काही मी छोटीशी पूजा केली आणि तेही आपल्याला विसरून चालणार नाही आहे, कारण हळदी कुंकू जरी असलं तरी आपल्याला ह्या गोष्टी सोडून चालणार नाहीत किंवा विसरून चालणार नाही आहेत. तर मी इथे पूजा करून थोडंसं इथे तुम्हाला दाखवलं आहे. अगदी संपूर्ण पूजा दाखवायला खरंच आजचा दिवस खूप हळदी कुंकू असल्यामुळे जरा गडबडीचा होता, त्यामुळे मी इथे अशी छोटीशी पूजा केली आहे. धूप दीप आपलं जे अगदी साधं, आणि खरोखरच इतकं प्रसन्न वाटतं ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की भगवंत आपल्याला सदैव पाठीशी आहे असं आपल्याला इथे आपण जर केलं तरच आपल्याला हे वाटणार आहे. इथे आपल्याला कुणीही स्वतः येऊन दाखवणार नाही. तेव्हा असं हळदी कुंकू मी सगळ्यांना दिलं आणि अगदी सगळ्यांना इथे मी दाखवलं नाही आहे, कारण सगळ्यांनाच आवडेल असं नसतं ना. आणि त्यानंतर हा पहा, हे असा शेवट हा माझा गोड झाला पतिदेवांच्या हातून. आणि हा दुसरा दिवस हा आहे वसंत पंचमी. या दिवशी आपण सरस्वती पूजन करतो. आता पहा, मी इथे संक्रांत वगैरे हे सगळं हळदी कुंकू असं सांगत असताना अचानक मध्येच वसंत पंचमी आणि ही सगळी पूजा हे सगळं दाखवायला सुरुवात केली आहे. अगदी बरोबर आहे, कारणही असंच आहे की संक्रांत हा सण आपण भोगी, संक्रांत आणि त्यानंतर किंक्रांत असा 3 दिवसांचा सण आहे असं आपण म्हणतो. आणि हा सण साजरा होतो तो जेव्हा सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो
तेव्हा हा सण आपण साजरा करतो. पण खरं तर कसं आहे ना, की भोगी, संक्रांत आणि किंक्रांत हे झाल्यानंतर गणेश जयंती आणि त्यानंतर वसंत पंचमी आणि त्यानंतर येते ती रथसप्तमी. असा 15 दिवसांचा हा कालावधी असतो. आणि मला असं वाटतं, की हे संक्रांत हे ह्या कालावधीचं पर्व आहे. संक्रांत पर्व आहे असं मला वाटतं. तेव्हा हे जे संक्रमण आहे, सूर्याचं संक्रमण जे आपण म्हणतोय राशीमधलं, तर ते एक प्रकारे आपण त्यामध्ये तिळगुळ वाटतो. तर हे तिळगुळ वाटण्याचं म्हणजेच नात्यांमधील गोडव्याचं संक्रमण आहे असं मला वाटतं, की नात्यातील जो गोडवा आहे त्याचं संक्रमण जर, आणि हे फक्त ह्याच 15 दिवसात नाही, तर संपूर्ण आपल्या वर्षभरामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण आयुष्यामध्ये हे असणं फार आवश्यक आहे. आणि हे आपण लहान मुलांना ह्या गोष्टीचं माहिती करून द्यायला हवी किंवा ह्याची जाणीव करून द्यायला हवी आहे, की तिळगुळ घ्या आणि गोड बोला. हे फक्त या दिवसापुरतं नसून आपल्याला हे कायम जपायचंय. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा एकमेकांच्या सामोरे जाऊ, जेव्हा जेव्हा आपण एकमेकांना भेटू, तेव्हा तेव्हा आपला मनातला जो प्रेम भाव आहे, जी आपुलकी आहे, ती नेहमी बोलून तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं न होता ती त्या फक्त एका भेटीतून जाणवली पाहिजे. आणि हे प्रत्येक वेळी व्हायला पाहिजे. आणि हे सण उत्सव आपण कसे साजरे करायचे आहेत हेही आपल्या पुढच्या पिढीला माहिती असायला हवं. म्हणजे गणेश जयंतीला आपण पौराणिक मान्यतेनुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म हा महोत्कट विनायक रूपात झाला. आणि या दिवशी तिळाचं जास्त महत्त्व असतं. म्हणजे ह्या काळात आपण तिळगुळाला जास्तच महत्त्व देतो, अंगाला लावतो, पाण्यात घालतो. जेवढं आपल्याला खाता येईल ते वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण घालून खातो. म्हणूनच ह्या दिवसामध्ये गणपतीला सुद्धा तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात. म्हणून याला तिलकुंद चतुर्दशी सुद्धा म्हणतात. आणि माघ विनायक चतुर्थी सुद्धा म्हणतात याला. तसंच माघी जयंती, गणेश जयंती ही जानेवारीमध्ये आणि गणेश चतुर्थी ही सप्टेंबरमध्ये. या दोन्हीमधला फरक काय आहे हेही आपल्याला माहिती असायला हवं, की जयंती हा जन्मदिवस आहे, तर चतुर्थी हा पृथ्वीवर आगमनाचा 10 दिवसांचा उत्सव असतो. हे या मुलांना माहिती पाहिजे. आता इथे मी सरस्वती पूजन करते, तर इथं नवधान्य जे असतं, आता इथे ह्या ओंब्या आहेत गव्हांच्या, जे धान्य आपल्याला मिळेल. आता इथे मला गव्हाच्या ओंब्या मिळाल्यात, काही ठिकाणी कणसं मिळत असतील जर ज्वारीची वगैरे, तर ती वाहावीत. आणि अशी सरस्वती ही विद्येची देवता आहे, कलेची देवता आहे. तर जे साहित्यिक असतील ते त्यांनी पेन पेन्सिल किंवा जर कोणी चित्रकार असतील तर त्यांनी त्यांचं काही कागद असतील किंवा रंगपेटी किंवा त्यांचे ब्रश असतील, या सगळ्यांची पूजा करायला हवी. जर कोणी गात असतील, कोणी वाद्य वाजवत असतील तर त्यांनी त्या गोष्टींची पूजा करावी. आणि हे आठवून मी इथे आज पेटी वाजवायला घेतली. अशी मी सरस्वती पूजन हे वाद्य रूपात करून मी माझ्या मुलीलाही, पुढे 26 जानेवारी आली आहे तर तूही थोडीशी पेटी वाजवण्याची प्रॅक्टिस कर असं मी तिला म्हटलं. तेही ऐका.
थांब. देवांचे स्थान. तुला काय लागलं मागं? आता हे झाल्यानंतर आजचा हा दिवस आहे रथसप्तमीचा. आणि इथे रथसप्तमी आपण जेव्हा साजरी करतो तेव्हा मुलांना या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायला हव्यात की रथसप्तमी काय आहे, संक्रांत काय आहे. कारण रथसप्तमी म्हणजे आपण काय करतो की ह्या दिवशी सूर्यनारायणाची उपासना केली जाते. मग आपण एखाद्या पाटावरती रक्तचंदनाने किंवा आपण रांगोळीने असं ज्याला जसं जमेल तसं त्याने एक सुंदरसा असा रथ काढायचा असतो जो 7 घोड्यांचा असतो आणि त्यामध्ये नारायणाची प्रतिमा काढायची असते. आणि तिथे नवधान्य म्हणजे 9 धान्य जी राशींना रिप्रेझेंट करतात. 9 राशींच्या जी धान्य वापरली जातात ती आपण जे ह्या काळामध्ये जे सुगड असतं त्याच्यामध्येच ते ठेवून त्याची पूजा केली जाते. आणि नवधान्यांचीच पूजा. पण हा संपूर्ण जो काळ आहे खरं तर तो आहे कारण ह्या हिवाळ्यामध्ये पावसाळा संपून हिवाळा चालू झालेला असतो आणि अगदी सृजनाचा काळ असतो हा. म्हणजे ह्या काळामध्ये खूप साऱ्या भाज्या, खूप सारं नवधान्य मुबलक प्रमाणात सगळं उपलब्ध असतं. ह्या काळामध्ये थंडी असल्यामुळे आपण जे खाऊ ते आपल्या अंगी लागतं असं म्हणतात. तेव्हा आपण ह्या काळामध्ये जेवढं जड अन्न असतं तेही आपण पचवण्याची आपल्यात चांगली ताकद असते ह्या काळामध्ये. तेव्हा आपण ह्या काळात पहा तीळ खातो, गूळ खातो, जे उष्ण पदार्थ असतात ते सेवन करतो. त्याचबरोबर भरपूर भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट, तूप, जे जड अन्न असतं तेही ह्या काळात व्यवस्थित पचलं जातं. आणि हे पचण्यासाठी सुद्धा भरपूर व्यायाम करावा असं म्हटलं जातं. तेव्हा आपण सूर्यनमस्कार रोज घातले पाहिजेत. हेही आपण इथून जर करत नसेल तर इथून सुरुवात करायला काही हरकत नाही. त्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य देतो. तर सूर्याला अर्घ्य द्यायला आपण आपल्या मुलांना या काळात शिकवू शकतो. ह्या अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मुलांना ह्यामार्फत, म्हणजे हे कारण फक्त होतं आणि इथून आपल्या काही गोष्टींना सुरुवात होते की जी आपण काळाआड गेली म्हणजे जायला लागलेल्या आहेत ह्या काही गोष्टी. तर त्या आपण आठवतो आणि त्या आपण जर आपणही केल्या आणि आपल्या मुलांनाही दाखवल्या की कशा पद्धतीने ह्या गोष्टींचा आपल्या जीवनाशी संबंध आहे, त्या निगडीत आहेत आपल्याशी. म्हणजे हे फक्त सणवार आणि हे फक्त असे व्रत आहेत असं नाही, तर त्याचा आपल्या जीवनाशी फार मोठा संबंध आहे. की आपलं आरोग्य, आपली आणि आरोग्य म्हणजे आपलं मेंटल हेल्थसुद्धा. याबरोबर आपण संक्रांतीत एकत्र येतो, जे तिळगुळ देतो, ह्या सगळ्याशी याचा खूप मोठा संबंध आहे. आणि हे करताना पहा, आता इथे मी पटकन अशी छोटीशी रांगोळी काढली आहे, फार मोठी नाही काढली. कुठलीही गोष्ट करण्याला महत्त्व आहे, मग ती केवढ्या मोठ्या प्रमाणात केली आहे, केवढ्या छोट्या प्रमाणात केली आहे हे मी पाहत नाही, पण मी केली आहे. काही वेळा तर पूर्वी मुलं लहान होती, अगदी सकाळी सकाळी उठून मला ही पूजा पण व्हायची नाही, पण मला उशीर जरी झाला तरीही मी ते करायचे. कारण स्कूलवरून मुलं आल्यानंतर मम्मा हे काय गं केलंयस तू असं मला विचारायचे आणि मी त्यांना सांगायचे की हे असं असं आहे बाळांनो. आता इथे पहा, माझी इथे रांगोळी काढून झाली आहे आणि रांगोळीवरती कायम
कमीत कमी हळदी कुंकवाचा तरी आपल्याला 2 बोटं लावायची असतात. तेव्हा मी इथे हळदी कुंकू घालून घेतलं आहे रांगोळीवरती आणि म्हणजे सूर्यालाही छान मी इथे हळदी कुंकू वाहून घेते आहे, कारण हे मी त्याचंच प्रतीक असं म्हणून इथे पूजा करते आहे. आणि हे झाल्यानंतर आता पहा, हे मी सगळं थोडंसं आवरून घेतलं आहे आणि जे होमासाठी मी भांडं वापरते घरामध्ये तेच मी इथे बाहेर घेऊन आली आहे, कारण खाली जी फरशी आहे तर त्यावरती आपण अग्नी म्हणजे इथे पेटवू शकत नाही. तेव्हा खाली मी असं भांडं ठेवून घेतलं आहे, जे होम वगैरे छोटासा अगदी घरी करण्यापुरता असतो त्यामध्ये. आणि ज्या आपल्या शेण्या असतात त्याचे तुकडे करून मी तिथे मांडलं आहे. आणि इथे आधी सर्वात प्रथम आपण पूजा करतो ते गणेशाने, तर गणेश पूजन करून घेतलं आहे. आणि इथेही जे आपण आता इथे अग्नी प्रज्वलित करणार आहोत तिथेही हळदी कुंकू असं सगळं वाहून घेतलं आहे. आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून, म्हणजे आपण कोणतेही अगदी इथे आपल्याला प्रदीप करायचा जरी असला तरीसुद्धा आपल्याला इथे दिवा लावून घ्यायचा आहे सगळ्यात आधी. तेव्हा मी इथे दिवा लावून घेते आहे आणि फूल वाहायचं आहे आपल्याला. आणि इथे फार मी सुंदर अशी गुलाबाची फुलं वाहिली आहेत, कारण सूर्यनारायणाला लाल रंगाचं आपण थोडंसं रिप्रेझेंट करतो आपण, लाल रंग. तेव्हा मी अशीच इथे थोडी लाल रंगाची फुलं वाहून घेतली आहेत. गणपतीलाही लाल रंगाचं फूल आवडतंच. धूप लावून घेते आहे, दीप लावून घेते आहे. आणि ही पहा, खूप छान. खरं तर मी आत्ता आहे ना हळदी कुंकवामध्ये वाण दिलं होतं, तर त्यामध्ये हे मी धूपकांडी दिलेली होती, तर तीच मी इथे लावते आहे आज. खरं तर म्हणजे आणल्यानंतर, म्हणजे ह्या ज्या आणल्या होत्या वाणासाठी, तर त्यानंतर मी ह्या पहिल्यांदाच आज लावते आहे. आणि सगळ्यांना मी वाण म्हणून, आता खरं तर आपण वाण म्हणजे काय, तर एक प्रकारचं दान, आणि ह्या काळात दानालाही फार महत्त्व असतं. तर ते आपण असंही म्हणतो ना की उजव्या हाताने दिलं तर डाव्या हातालाही ते माहीत व्हायला नको. त्यामुळे मी काय दिलं काय असं नाही, पण त्यामध्ये हे होतं आणि ते आपसूक माझ्या तोंडात आलं म्हणून मी इथे सांगितलं. त्यानंतर असं आपण होम करण्यासाठी किंवा अग्निप्रदीप करण्यासाठी मी इथे तूप आपण जे घालून घेतो तसं मी इथे तूप घालून घेतलं आहे. आणि आता थोडासा मी इथे कापूर घालते आहे. त्याने काय होतं ना की पटकन तिथे अग्निप्रदीप होतो. त्याच्यामुळे मी इथे आता हे छान असं थोडीशी तयारी करते आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे जे दूध असतं ते आपल्याला, आत्ताची जी सुगड असतात ना, ह्या काळामध्ये ह्या सुगडांना पण फार महत्त्व आहे बरं का, की यामध्येच आपल्याला ते दूध इथे उतू घालवायचं आहे. खरं तर पूर्वी कसं अगदी घराभोवती भरपूर मोठी मोकळी जागा असायची, मग त्याभोवती सारवून म्हणजे शेणाने, गाईच्या शेणाने सारवलं जायचं. छान अशी तिथे रांगोळी काढली जायची, त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे वाहून छान अशी मोठी चूल मांडली जायची, त्याच्यावरती मातीचं सुघट, खरं तर सुगड आणि सुघट, आपण सुघट आहे तो, की ज्याच्यामध्ये सर्व म्हणजे प्रत्येक चांगली गोष्ट, त्यामुळे तो घट मांडायचा आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला काही जण दूध उतू घालवतात, काही जण खीर करतात, म्हणजे दुधामध्ये थोडीशी साखर आणि तांदूळ वगैरे घालून. तर इथे मी फक्त साखर घालणार आहे. आणि इथे पहा, छान असं अगदी देवतांनी आगमन केलं आहे. आणि आता मी काय करते आहे की हा जो सुघट आहे त्याच्यामध्ये दूध घालून घेते आहे आणि त्याचीही पूजा करायची. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं म्हणजे ठेवताना त्याला आपल्याला मान द्यायचा आहे, त्याला त्याची जी की धन्यवाद मानायचे प्रत्येक गोष्टीचे, कारण तुझं समर्पित असंच सगळ्या गोष्टी आहेत, की आपलं इथे काहीच नाही आहे. म्हणजे मातीसुद्धा आपल्याला इथेच ठेवून जायचं आहे, म्हणजे जे काही आहे ते. त्यामुळे आता इथे पहा, आता इथे मी दूध घालून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहे. थोडी जरा 5 चमचे घातली आहे, पण चमचे लहान लहान आहेत बरं का अगदी.
आणि हा घट मी आता त्या अग्नीवरती ठेवून देणार आहे आणि त्याची आपल्याला उपासना करायची आहे. म्हणजे सूर्याची जी 108 नावं घ्यायची किंवा 12 नावं जी आपण घेतो ती त्यापुढे बसून शांतपणे आपण स्मरण करायचं. आणि आपण नेहमीच म्हणतो की जिथे अंधार सरून प्रकाश होतो, सूर्यनारायण जिथे जिथे आपली दृष्टी म्हणजे त्यांची दृष्टी जिथे पडते तिथे सगळीकडे अगदी प्रसन्न असं वातावरण होतं. कारण प्रत्येक गोष्ट एकमेकांशी निगडीत आहे. पुन्हा मी तेच सांगते, पाणी, सूर्य ह्या ज्या गोष्टी आहेत ना, अग्नी, जल, वायू, पृथ्वी, ह्यातूनच आपली निर्मिती आहे आणि आपला अंतसुद्धा त्यातच आहे. हेच आपली संस्कृती आपल्याला शिकवते. आणि इथे पहा, पुन्हा थोडीशी मी स्वच्छता करून घेते, कारण पूजा करताना थोडंफार हळदी कुंकू म्हणा किंवा काही तुपाचे थेंब म्हणा, काही थोडंफार इकडे तिकडे सांडासांडी होतेच. पण ते लागलीच स्वच्छ केलं म्हणजे फार काही घाण होत नाही किंवा तिथे स्वच्छ होऊन जातं लगेचच. नंतरचं आपलं काम थोडंसं, कारण ही कामं काही आपल्याला चुकत नाहीत पहा. आणि हे झाल्यानंतर आता इथे मी शांत बसली आहे. पुन्हा फूल वगैरे ते जरा बाजूला केलं होतं ते नीट ठेवून घेतलं आहे. आणि आता तयारीत राहायचं की हे दूध उतू जाणार आहे. तर कारण अगदी लहानसं हे असतं सुगट आणि पटकन उतू जातं ते तसं. त्यामुळे त्याचं आपल्याला लगेचच पूजा वगैरे करायची आहे. आणि इथे नमस्कार करून आपल्याला हे दूध उतू गेल्यानंतर आपल्याला ह्याचा नैवेद्य आपल्या देवघरामध्ये नेऊन दाखवायचा आहे. तर ते खूपही जळून किंवा संपूर्ण उतू जाईपर्यंत आपल्याला इथे काही थांबायचं नाही आहे. त्याच्यामुळे हे पहा, मी आता इथे छान असे सूर्यनारायणाची उपासना करते, त्याचं नामस्मरण करते. त्यांची 108 नावं अशी आता मला सगळी आठवतील असं नाही आहे खरं तर, पण मी पुन्हा जेव्हा घरामध्ये शांत बसेल तेव्हा ते मी पूर्ण समोर ठेवून वाचन करेल. पण इथे मला जे आठवत आहेत तेवढे घेण्याचा मी प्रयत्न करते. आणि सूर्यदेवतेचं मी इथे आवाहन केलं आणि हे पहा, इथे दूध वरती यायला सुरुवात झाली आहे. आणि मी त्यांना हे पहा, आणि आपण सूर्याकडेही मी पाहिलं आहे, कारण सूर्यनारायण खरं तर वरतीच आहेत आणि त्यांचंही आगमन झालं. आणि इथे सूर्यदेवतेला आता इथे मी नैवेद्य चढवते असं मला वाटतंय. ह्या आपल्या भावना असतात, ह्या फक्त आपण पाहायच्या, अनुभवायच्या आणि त्या आपण एकमेकांशी काय म्हणतो आपण, शेअर करायच्यात आपल्याला त्या. तेव्हा मी इथे तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हीही याचा आनंद घ्या. आणि हे पहा, आता हे दूध उतू गेलंय, त्याला मी नमस्कार करते. आणि अशीच कृपादृष्टी सदैव आम्हा सगळ्यांवरच, आपल्या सगळ्यांवर, म्हणजे जे कोणी ह्या पृथ्वी तलावर आहेत त्या सगळ्यांवर राहू दे अशी मी सूर्याला मनोभावे प्रार्थना करते. आणि आता इथे मी काय करणार आहे की हे जे हे पहा, इथे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. तर तेव्हा मी पुन्हा इथे फूल वाहून घेतलं आहे आणि इथे नैवेद्य दाखवून घेते. आपण आता हा नैवेद्य म्हणूनच आपण इथे जे काही केल्यात त्या गोष्टी केलेल्या आहेत. हे दूध उतवून झाल्यानंतर आता मी हे उचलून घरामध्ये नेणार आहे आणि देवापुढे त्याची नैवेद्य दाखवून पुन्हा हे मी बाहेरच आणून ठेवणार आहे. थोडंसं घरामध्ये काढून घेणार एका वाटीमध्ये छोट्याशा आपल्याला प्रसादापुरतं, आणि त्यानंतर पुन्हा इथे आणून ठेवून देणार आहे. आता पहा, संक्रांतीमध्ये काळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. तेव्हा आता कोणत्याही रंगाशी माझा तरी विशेष असा भेदभाव नाहीये. कारण प्रत्येक रंगामध्ये जेव्हा काळा आणि पांढरा रंग मिसळला जातो तेव्हाच त्याच्या वेगवेगळ्या छटा निर्माण होतात. तेव्हा काळ्या रंगाशीही माझं विशेष असं आकर्षण आहे. तेव्हा
या आजच्या संक्रांत म्हणजेच नात्यातील गोडव्याचं संक्रमण या अशा सुंदर रंगासह मी आजच्या या ब्लॉगची सांगता करते आहे. मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी. कलेच्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी. तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का, हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की लगेच तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा. धन्यवाद.